तर आता तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलंच की मी मलाडच्या फ्लॅटवरून घरी आले, पण नंतर मी काही शूट नाही केलं. पण आत्ता मी पॅकिंग करते, सो मी तुम्हाला सगळं दाखवते. हा बघा कपड्यांचा गोतावळा. ते मी मेकअप शिकायला जायचे तेव्हा मी तो डमी घेतलेला. वर एक बॅग आहे, हे भांडी आहेत, फ्रीज, हे डब्बे आहेत, म्हणजे सगळंच मम्मीनी करून दिलंय. आणि आता मी बॅग भरतीये. ॲक्च्युली जेन्युइनली सांगू का, माझी बिलकुल इच्छा नाही आहे इथून जायची, पण जावं लागेल कारण काम आहे पुढे आणि दॅट्स हाऊ लाईफ इज अँड इट्स ओके. तर आता पॅकिंग करून घेते. आणि आज मी हे कपाट रिकामं केलंय. आता माझं बाहेर एक कपाट आहे, मिनी कबर्ड, ते रिकामं करून त्यातलं सामान ह्याच्यात टाकायचं आहे आणि ते कपाट घेऊन जायचं तिकडे. सो इट्स अ टास्क. सो यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. हॅलो, वेलकम बॅक. तर आता माझी तयारी झाली आहे शिफ्टिंगची. तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे जी लास्ट क्लिप तुम्ही पाहिली ती मलाडच्या घराची होती. आणि आता कट टू डिरेक्टली उल्हासनगरच्या घरात. त्या दिवशी मी रिटर्न आले ना, तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि मला शूट करायला जमलं नाही कारण मी ट्रेनने आलेले, सो ट्रेनला पण खूप गर्दी होती. पण आता तुम्ही सामान बघू शकता. इथे आम्ही काही सामान बांधून ठेवलं आहे. इकडे काही बॅग्स आहेत, आतमध्ये फ्रीज आहे, हे कपाट नेतोय आम्ही, हा टेबल नेतोय. सो आहे म्हणजे बऱ्यापैकी सामान आहे घेऊन जायला. हा पण फर्निचर असं खूप नाही आहे, म्हणजे 2 गोष्टी आहेत फर्निचरमध्ये, कबर्ड अँड दिस टेबल. आणि आतमध्ये जो फ्रीज आहे तो रॅप्ड आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये पण देवारा आहे, म्हणजे देवघर, आणि फ्रीज आणि लगेज बॅग्स ज्याच्यात माझे कपडे आहेत. मम्मीची एक बॅग आहे, म्हणजे ना असं छोट्या छोट्या म्हणजे अशी एअरबॅग आणि भांडी आणि ह्या गोष्टी आहेत. अंथरूण आहे, ह्याच्यातच आहे ते पण. आणि दॅट्स इट. म्हणजे असं बेसिक जे घराचं सामान आहे ते आम्ही आता घेऊन चाललोय टेम्पोने. म्हणजे आम्ही टेम्पोमध्ये नाही जाणार आहे, सामान टेम्पोमध्ये ठेवू आणि आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करू. आतलं सामान मी दाखवते. ॲक्च्युली मम्मी थोडं काम करते, ते झालं की मी तुम्हाला दाखवते. आणि आता सामान घ्यायला ते लोक आलेत. फ्रीज घेऊन गेले, मी विसरले ॲक्च्युली शूट करायला. बघा, सिलेंडर, डस्टबिन, बकेट, बॅग्स, देव्हारा, झाडू, हे सगळे टपरवेअर. इथे पण एवढा पसारा. कपाटाला अशी रस्सी बांधायची आहे कारण नाहीतर कपाट उघडून जाईल. सो त्यामुळे आता त्याला बांधणार. थांबा ना, तर 2 मिनिटं पाऊस बंद होऊ द्या. राहू दे, पाऊस नाही बंद होणार. मला पाणी लागेल तर खराब होईल. आता हे भांडी वगैरे आहे, मग हे घेता आधी की बॅग घेता, काय घेता आधी? बॅग आहे, सिलेंडर आहे तिकडे. आता हे घेऊन चाललेत कबर्ड. छोटा कबर्ड आहे माझा, मिनी कबर्ड. आता ही काच सांभाळून ठेवा प्लीज. काच घेऊन गेले. ह्या आमच्या मावशी आहेत, यांना आम्ही 11 वाजता बोलवलेलं, या 12:15 आल्यात. चला, सिलेंडर तिकडे, सिलेंडर इव्हन मंदिर पण आहे. मग आधी काय घ्यायचं तुम्ही बघा. आता हे दादा सिलेंडर घेऊन चालले. आता मी काय करते, हे जे सामान आहे ना, बॅग आणि देव्हारा, हे बाहेर नेऊन ठेवते, म्हणजे त्यांना इझी होईल काढायला आहे ना, कारण सिलेंडर खूप हेवी होतं, फ्रीज हेवी होता, म्हणून त्यांना इथून घेऊन जावं लागलं. आता हे सामान ना मी बाहेर ठेवून देते. सो आता हे फायनल टच झालं सगळं घेऊन. बस हो गया. हां, ये मी पोचलो आहे मलाड स्टेशनवरून आम्ही ऑटो पकडली. ॲक्च्युली जे आमचं सामान घेऊन निघाले ना, ते नवी मुंबईत अडकले, कारण ते ऐरोली मार्गे येत होते. म्हणजे त्यांना मॅपने तसं दाखवलं, पण तिकडे फुल ट्रॅफिक आहे. आम्ही पोचलो पण ते अजून नवी मुंबईला आहे. तर इकडे माझी जी छोटी छोटी कामं आहेत ना, ती मी करून घेते. आम्ही आता जेवायला चाललो आहे. फर्स्ट आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊ, काहीतरी खाऊ आणि मग छोटे मोठे कामं आहेत ना ते करून घेऊ, कारण ह्यांना यायला तर अजून 1-2 तास लागतील. तोपर्यंत काय करायचं. सो जरा जाऊन बघू आता काय काय. इटिंग पावभाजी खाऊ. खूप दिवसाने मी पावभाजी खाते अँड मम्मीने ऑर्डर केला तवा पुलाव. सो आणि सो आता आम्ही खाऊन घेतो, कारण इकडून माझं घर लिटरली 5 मिनिटावर आहे. सो घरी जाऊन पण खूप काम आहेत. खूप लोकांना इलेक्ट्रिशियन, वायफाय सगळ्यांनाच फोन करून बोलवायचं आहे. सो खूप गोष्टी आहेत. एनिवे, सो दिस इज वी आर इटिंग पावभाजी नाव. आणि आता आमचं जेवण झालं आहे.
तवा पुलाव ऑर्डर केलेला, तो थोडा उरलाय, म्हणजे थोडा जास्त उरलाय भात, तर आम्ही तो पॅक करून घेतलाय. अँड मग मी बस आता जाऊ आणि सगळी कामं करून घेऊ. तर इतकं टायर्ड फील होत आहे ना की काही करायचं मन नाही, पण आज करावं लागतं. हॅलो, तर आता आम्ही मलाडच्या घरी पोहोचलो आहे आणि हे तुम्हाला दिसतंय मागे ग्रीनरी, इकडे पण एक दार आहे. मम्मी कसं वाटलं? मस्त आहे, छान आहे. म्हणजे ना असं ओपन ओपन आहे, त्यामुळे जरा रिलॅक्स वाटतं. आणि मागे पूर्ण ग्रीनरी आहे ना, तर डोळ्यांना सकाळी उठून ग्रीनरी दिसेल. आणि आता ना वायफायवाले दादा येऊन गेले आणि असं काहीतरी एक पसारा करून गेले, म्हणजे काहीतरी ते चेक करून गेले, बहुतेक वायर आणायला गेले, काही सांगितलं नाही. आणि अजून काय होतं, हां आता टी व्ही इन्स्टॉल करायला पण ते येतील इन्स्टॉलेशन म्हणजे कंपनीवाले. आणि सामान पण आता पोचतं एक 5 ते 7 मिनटं, मग सामान लावून घेऊ. टेम्पोवाले दादा आलेत आपलं सामान घेऊन, आपण जरा शोधूया त्यांना आणि मागचं गेट ओपन करायला लावू. अँड दिस सोसायटी इज व्हेरी नाईस. तुम्हाला दिसतंय ग्रीनरी आणि झाडं खूप आहेत आणि मला ना खूप आवडतं असं ग्रीन झाडं, असं एकदम फ्रेश वातावरण खूप आवडतं. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आपलं सामान घेऊन आलेत त्या साईडनी, आपण बॅकडोरला जाऊया. सगळं सामान इथे आहे, आता सगळं लावायचं आहे व्यवस्थित. आता देवारा लावायला ते येत आहेत. आणि आता इथे टी व्ही आपला इन्स्टॉल होतो आहे. मम्मी चहा बनवायला गेली आहे. आता मी हे भरायला घेते डब्यात, कारण हळूहळू मग थोडं सामान कमी होईल, नाही तर सगळं राहून जाईल तसंच. सो हा टी व्ही इन्स्टॉल झाला की मी तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत सामान भरून घेते. आम्ही जरा सामान आणायला बाहेर चाललो आहे आणि मी हे ब्लँकेट्स घेऊन चालले लॉन्ड्री करायला. आणि घराचं पण काय काय सामान आहे रोज हो गया सब. आणि हां टीवी नहीं हुआ, बाकी सब सामान टीवी वाला आएगा अभी. सो आणि आता जरा ग्रोसरीचं सामान पण घेऊ, कारण इथे फक्त आपण डब्बे वगैरे आणलेत ना, राशन वगैरे भरावं लागेल सगळंच. सो असं आहे. मी ना हे सगळं सामान घेतलं, हे पूर्ण आपलं आहे. आप करो हे पूर्ण आपलं आहे. सगळं सामान घेतलं, त्याचं बिलिंग करूया आणि ते काका आपल्याला घरी पण डिलिव्हर करून देतील. परत इथून पुढे भाजी घ्यायला पण जायचं, नंतर घरी आल्यावर पूर्ण साफसफाई करून मम्मी सगळं लावणार. तर असं आहे. आणि हळद कुंकू पण घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या सामानाला हळद कुंकू करून अक्षता करू आणि मग पुढे आपण आपलं काम करू, म्हणजे काम सुरू करूया. असं पण ना सामान घेऊन आलो आहे. मी त्यांना ऑर्डर करून आलेली आणि मी म्हटलं तुम्ही घेऊन या. ते बिचारे घेऊन आले आणि गेटवर थांबलेले, पण आम्हाला हे सामान घ्यायला उशीर झाला, भाजी वगैरे. सो आता जरा डोर ओपन करते. ते फायनली मी घेतलंय भरायला आणि मम्मीने मला इन्स्ट्रक्शन्स दिले. हां हां एक मिनिट मैं देख लेती. नाही ब्लॉग हे मम्मीने सेट केलंय पूर्ण. हे आता तुम्ही बघू शकता, ही बिस्लरीची बॉटल आहे डिस्पेन्सर, हे 20 लिटरचं बिस्लरी. आणि दिस इज आवर चुल्हा. एक असं आहे. आता थोडं घर थोडं लावलंय. आता गॅसवाल्या अंकलला पण सांगून आलोय, तर ते येऊन गॅस पाईप लावून देतील आम्हाला, म्हणजे पाईप ॲज इन सिलेंडर वगैरे सेट करून देतील. अँड दॅट्स इट. कंपनीवाले अंकल येऊन गेले, म्हणजे सिलेंडरवाले, भारत गॅसवाले, आणि त्यांनी हे लावून दिलं आम्हाला व्यवस्थित. मम्मी पण म्हणजे मम्मीला पण येतं लावता, पण आम्ही विचार केला की जे प्रोफेशनल आहेत त्यांच्याकडून लावून घेतलं तर बरं राहील. आणि हा बघा, हा फ्रीज. अँड ते आणि मम्मीने इथे जरा काहीतरी सेटअप केलेला आहे. हे किचनचे सगळे कपडे. आता मम्मी चहा बनवणार आहे. कसं वाटतं मम्मी? मस्त आहे, छान आहे. ओके लाईट आहे. हां लाईट आणली होती मी. हां ठीक आहे. आणि बाकी काय? बाकी मम्मी मला बोलते की तू एकटी असशील तेव्हा हे दार बंद करत जा. सो शी इज राईट. आता ना आपल्याला खिडक्या वगैरे पुसायला, म्हणजे असं ते क्लीन दिसतंय, पण थोडे जाळे वगैरे आहेत, तर खिडक्या पुसायला ना आपण कोणाला तरी बोलूया, म्हणजे एक मावशी येतात तिथे काम करायला. सो त्यांना सांगूया. आणि आता हे सामान आहे ना डब्यात भरायचं. आता ना ॲक्च्युली बऱ्यापैकी कामं झाली आहेत, फक्त देवारा बाकी आहे लावायचं. ते लाईटवाले दादा पण येत आहेत. आणि बाकी तर तुम्ही पाहिलं की जे मेन काम होतं ना ते झालेलं. एक वायफाय, आपल्या गॅसचं, पाणीचं, आणि आता टी व्ही लावायला पण ते दादा येत आहेत. टी व्ही पण लावून घेऊ. अँड माझा फोटो लावायचा आहे. एक तर मी विचार करते की ह्या वॉलला लावू की ह्या वॉलला लावू, तर कळत नाहीये. पण ते दादा आले की मग त्यांना विचारू की कुठे
परफेक्ट राहील बाबा. सो बस दॅट्स इट. आणि आता मम्मी चहा बनवणार आहे. आम्ही हळद कुंकू केलं प्रत्येक गोष्टीला. आणि तुम्हाला अजून दाखवते प्रत्येक ज्या नवीन वस्तू आणल्या ना त्यांना मी हळद कुंकू केलंय. तुम्हाला बेडला, इथे कपाटाला, आणि हे तर आपलं जुनं कपाट आहे पण तरी मम्मीने केलं. अँड इथे आपल्या शेगडीला म्हणजे चुलहा. बघू शकता मी पूर्ण घामाघूम होऊन झाले कारण मी हे कपाट लावत होते. पूर्ण कपाट लावलं. आता हे कपाट उद्या लावेन कारण आता मी खूप दमले, खूप जास्त. हे पण अजून बाकी आहे. हे बघा इकडे पूर्ण मी पसारा करून ठेवलाय बेडवर. गादी आजच आली आहे तर ती थोडी लहान बनवावी लागते सो दॅट ते म्हणाले की झोपल्यावर थोडी गादी स्प्रेड होते असं. बट चलो एनिवे मॅक्सिमम घर लागलंय. तिकडे मम्मी किचन लावते मी. आणि आता घर लावून झालंय सगळं. आता जेवण ऑर्डर करतोय आम्ही बाहेरून. म्हणजे गॅस वगैरे लावून झालाय पण आता इतकं जमायला झालंय ना म्हणजे घर लावता लावता वेळ झाला. आता 10 वाजले. सो आता जेवण ऑर्डर करूया. आम्ही विचार करतो की काहीतरी चायनीज म्हणजे व्हेजमध्ये काहीतरी मागू. सो मोस्टली आय ऑर्डर व्हेज फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली ड्राय. सो आता जेवण ऑर्डर करून घेते आणि मग तुम्हाला. रात्री मी काही शूट केलं नाही आणि आता मी चहा वगैरे घेतला ते पण शूट नाही केलं. बॉडी खूप दुखते आहे, खूप बॉडी पेन आहे. पण आता अजून सामान आणायचं आहे जाऊन. सो आता मी जरा अजून सामान आणायला चालले आणि त्यानंतर मी डीमार्टला जाणार आहे अजून जास्त सामान आणायला. सो दॅट्स हाऊ इट इज. बाकी पुढचं मी दाखवतेच तुम्हाला. आणि आता मी निघाले आहे सामान घ्यायला. सो थोडंसं टायर्ड पण वाटतं आणि बॉडी पेन आहे. सकाळी डोकंही दुखत होता. बट इथेच ग्रोसरी स्टोर आहे. आधी घराचं म्हणजे ग्रोसरीचं सामान घेऊया आणि बॅगला काय आधी ग्रोसरी सामान घेऊया आणि मग डीमार्टला जाऊ. गुड आफ्टरनून. तर डीमार्टमध्ये तर मी काही शूट नाही केलं पण हे सामान आणलं आहे आणि हा स्टूल. अँड ह्याच्यामध्ये ना खाण्यापिण्याचं लिटरली काहीच नाही आहे. मला वाटतं फक्त एखादी गोष्ट असेल. बाकी सगळे आपले युटिलिटीच्या ज्या गोष्टी आहेत रोजच्या आणि ही मॉस्किटो बॅट मोस्ट इम्पॉर्टंट. तर या सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. आणि ग्रोसरी सकाळी अजून ऑर्डर केली आम्ही. राशनचं सामान तेही आलं. अँड आता मी घराकडे पोचतेच आहे. बाकी दिवसभरात आम्ही काय करू, कसं घर लावू अजून तेही दाखवूच तुम्हाला. आणि आता वाजलेत माहिती आहे किती, तुम्हाला टाईम दाखवते. वाजलेत 4:30 आणि आत्ता आम्ही लंच करतोय. सगळी कामं करून कांबल्या मावशी आत्ता गेल्या आहेत आणि खिडकी दरवाजे सगळं पुसून घेतलं मम्मीने. आणि आत्ता फायनली आम्ही लंच करतोय. मी तर बाहेरचं काम करून आले. मम्मीने घरातलं सगळं आवरून घेतलं. अँड आता पूजा स्टेट हिअर. हे बघा आता आम्ही जेवायला बसतोय. मम्मीने तुरी आणि टमाट्याची भाजी बनवली. अँड TV. नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 18 ऑगस्ट. आता किती वाजले आहेत बघा, सकाळचे 5:43. आणि आज फायनली माझा प्रोमो शूट आहे. त्यासाठी मी रेडी झाले. मी सकाळी 5 वाजता उठले, फ्रेशनअप झाले. आता मी निघते घरातून आणि माझ्या मलाडच्या घरापासून माझं सेट आहे लाईक 15 ते 20 मिनिटावर. आणि थोडे हार्टबीट्स माझे वाढलेत कारण जेव्हा आपण नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करतो ना तेव्हा नेहमी असं वाटतं की आपण पहिल्यांदाच काम करतोय. सो तसं काहीतरी एक फिलिंग येते. पण आता मी डिरेक्टली सेटवर जाऊन तुम्हाला भेटते. बॅग रेडी आहे. हे मी जरा भजन लावलेलं TV वर. आणि आता मी निघते घरातून. सी यू ऑल. हॅव अ गुड डे. आणि मी व्हॅनिटीमध्ये पोचले. मी ब्लॉगच स्टार्ट नाही केला बट आता मी स्टार्ट करते. सो माझा मेकअप लाईक बेस झाला आहे अँड आता हेअर होत आहेत. अँड मागे मानसी बसली आहे. बस एवढंच आहे. आता मेकअप झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे अपडेट्स देते कारण ना व्हॅनिटी मध्ये यायच्या आधी मी आधी दुसरीकडे गेले मग तिकडून पुन्हा इकडे आले. सो शोधाशोध झाली माझी. बट ठीक आहे, आता मेकअप झाल्यानंतर आपण भेटू. पूर्ण लुक जो आहे मी तो तुम्हाला दाखवेनच. हे रेअर. तर आता माझा मेकअप झालाय अँड आता मी नाश्ता करते. भूक तर खूप लागलेली. मगाशीच आणून ठेवलेला त्यांनी नाश्ता मगाशीच आणून ठेवलेला बट मी रेडी होत होते त्यामुळे मग मी आत्ता खाते.
आणि आता आमचं शूट स्टार्ट व्हायला साधारण असं समजा की 1-2 तास अजून आहेत, कारण 8-9 आर्टिस्ट आहेत, प्रत्येक जण रेडी होईल आणि मग एकत्र आम्हाला सीनला जायचंय. सो दॅट्स हाऊ इट इज. टिल देन स्टे ट्यून्ड अँड हॅव अ गुड डे. आणि आता मी रेडी झाली आहे. हा माझा फायनल लुक आहे. मी फुल लुक दाखवेन तुम्हाला, पण आता जस्ट टचअप वगैरे होऊन हेअर वगैरे होऊन सगळं झालंय. कॉस्ट्युम रेडी आहे, म्हणजे मी कॉस्ट्युम घालून रेडी आहे. ज्वेलरी, कॉस्ट्युम, एव्हरीथिंग इज डन. फक्त आता थोडे हेअर मला नीट करायचे, म्हणजे हेअर दिदीला मी आवाज देणार आहे आता, म्हणजे त्या येऊन जरा थोडंसं नीट करतील अँड दॅट्स इट. आणि बोलवायला पण आले होते, सो आता बहुतेक स्टार्ट पण होईल. तर ॲज आय टोल्ड यू की मी आता फुल रेडी आहे. कॉस्ट्युम, हेअर, मेकअप, ज्वेलरी सगळंच झालंय. आता मी तुम्हाला फुल लुक दाखवते. आणि हा मला डिस्टर्ब करायला आलाय. 1 मिनिट थांब ना प्लीज, येते. सो हे आमचे असिस्टंट दादा होते. सो आता एकदा ना मानसी तुम्हाला फुल लुक दाखवेल काय आहे. अँड दॅट्स इट. आता आम्ही शूटला जाऊ, मग तिकडे काय काय होतं, काय काय घडतं ते पण मी तुम्हाला दाखवेन. पण हे सगळं येईल जेव्हा आमचा प्रोमो रिलीज होईल त्यानंतर. टिल देन वेट. आणि आता असं झालंय की आता ना शूट स्टार्ट झालंय, पण आता आम्ही टचअप बिचअप करायला बसलेलो आणि आता पुन्हा बोलवलंय. सो मी माझे टिकटॅक पोस्ट काढतो. आणि हा बघू काय होतं. हा चलो मी जाते. आणि हा माझ्याशी दुश्मनी ठेवतोय. सो ह्याला वेल. सो आता वाजलेत 6-6:30 आणि इथे मागे तुम्ही बघू शकता आता आमचा प्रोमो शूट कम्प्लीट झालेला आहे. आणि बस फायनल काय काय टचअप राहिले. या साईडला सगळं शूट सुरू आहे, पण आम्हाला शूट करणं अलाउड नाही आहे, अँड विच इज राईट. आणि दॅट्स इट. खूप छान झालं शूट, पण आज खूप गरम होतं, खूप जास्त. सो आता झाल्यानंतर मी तुम्हाला व्हॅनिटीमध्ये भेटते. दिस लोकेशन, दिस इज वेअर द शूट इज गोइंग ऑन. तर आता फायनली माझं पॅकअप झालंय. मी मॉडमधून निघाले घरी जायला आणि पुढच्या 20 मिनिट्समध्ये मी घरी पोहोचेन. आजचा दिवस थोडा हेक्टिक होता, कारण एकदम टॉप सनमध्ये शूट होतं, पण ठीक आहे, तेवढं करावंच लागतं. आणि माझे हात टॅन झालेत आज, कारण स्लीवलेस ब्लाऊज होता त्यामुळे. बट नेव्हर माइंड, ठीक आहे, ते होईल बरं. अँड दॅट्स इट.